नमस्ते. गुड मॉर्निंग. मला आज एका महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला माहिती द्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे SIP आणि लमसम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये लोकांना काय आहे की थोडंसं कन्फ्युजन असते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जराशी माहिती देतो आहे. आता तुम्ही जेव्हा कुठल्याही क्षेत्रात एखादी गुंतवणूक करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल, समजा जरी बँकेमध्ये आपण गेलो किंवा पोस्टामध्ये गेलो तर तुम्ही एक रकमी पोस्टामध्ये एखादी रक्कम ठेवू शकता आणि त्याचं व्याज घेऊ शकता किंवा ते व्याज कंपाऊंडिंग करू शकता. कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याजाने व्याजावर व्याज व्याजावर व्याज असं करू शकता. बँकेतही तसंच आहे. आणि तुम्हाला जशी पिगमी असते किंवा रिकरिंग असते किंवा दर महिन्याला ठराविक अमाऊंट तुमची एक वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशी रिकरिंग त्याची एक सोय असते. तर आता या संदर्भात मला काय म्हणायचं होतं की हाच नेमका मुद्दा इथं म्युच्युअल फंडामध्ये आहे. म्युच्युअल फंडामध्ये SIP म्हणजे अगदी ती 500 रुपयापासून ते अगदी 5-5, 10-10, 15-15 हजार, 1-1 लाखापर्यंत महिन्याला करता येते, आठवड्यालाही करता येते, दर दिवसालाही करता येते. पण दर दिवसाची किंवा आठवड्याची आम्ही सगळ्या कस्टमरना सांगत नाही, कारण बॅलन्स बँकेमध्ये ठेवणे हा एक विषय असतो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही SIP अशी म्हणजे आठवड्याची किंवा डेली करता तर तेवढा बॅलन्स जर नसेल तर उगाचच त्यांना बँकेकडून चार्जेस पडतात. त्यामुळे ही गोष्ट मी सांगत नसतो. आता एक महत्त्वाचा विषय इथं काय होतं की SIP सुरू केली. काही कस्टमरनी मला मध्यंतरी विचारलं की आमची SIP सुरू आहे, पण ज्यावेळेला मार्केट कमी जास्त होत असते त्यावेळेला आम्हाला खरेदी कशी करता येईल, तर ती करता येते. त्याला मी बऱ्याच जणांचं ऑनलाईन अकाउंट उघडून दिलेलं आहे. आता ऑनलाईन अकाउंट नुसतं उघडून तुम्हाला रिडम्शन करण्यासाठी दिलेलं नाही आहे मी. ऑनलाईनचा फायदा घ्या. ऑनलाईनच्या अकाउंटवरनं माझे बरेच कस्टमर्स असे आहेत की अधूनमधून 500,000 रुपयेसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांचे रिटर्न्स त्यांनी खूप छान जनरेट केलेले आहेत. आता मध्यंतरी म्हणजे माझ्या क्लायंटनी जवळजवळ 3 वर्षांपासून त्यांची SIP सुरू आहे आणि ती SIP जवळजवळ 2.5 पटपेक्षाही जास्त झालेली आहे. 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता मधल्या काळात परत जेव्हा मार्केट डाऊन आलेलं आहे त्या वेळेला त्यांनी इकडनं तिकडनं गोळा करून त्यांच्या त्या म्युच्युअल फंडामध्ये अजून पैसे घातले. तर आम्ही आत्ता व्हॅल्युएशन बघतो आहे जवळजवळ 3, 3.25 किंवा 3.5 म्हणूया, त्याच्या आतच त्यांचे पैसे टिबल झालेत, 3 पट झालेले आहेत. आणि हे एवढे तुम्हाला कुठल्याही मार्केटला होत नाहीत. हे ही ताकद फक्त म्युच्युअल फंडाची आहे. काही लोक म्हणतात शेअर मार्केटला वगैरे होते, पण शेअर मार्केटला गॅरंटी नसते. कुठल्याही तऱ्हेनं कुठला शेअर कधी वर जाईल कधी खाली जाईल याची काही गॅरंटी नाही. एक शेअर्स मी म्हणजे आम्हाला बरेच जण सांगतात की 10-10 वर्ष ते इतके खाली गेलेले आहेत आणि लोकांनी त्याच्यामध्ये लाखो रुपये घातलेत आणि त्याचे काही आता 2-3 हजार, 5-6 हजार असे सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे शेअर मार्केटच्या भानगडीमध्ये तुम्ही न पडता डायरेक्टली तुम्ही ज्या वेळेला मार्केटच्या सिच्युएशन्स बदलतात, खाली येतं मार्केट, त्या वेळेला इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामुळे काय होईल की SIPचे जे तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत 10-12 पासून ते 20%, 25%, जशी तुमची म्हणजे फंड जसा असेल आणि जसं तुमचं टेन्युअर असेल आणि ज्या पद्धतीचं रिटर्न्स मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही जर आधेमध्ये जर खरेदी केलं, ऑनलाईन ॲक्सेस शक्यतो वापरावा यासाठी, तर तुम्हाला मी सांगतो की तुमचे रिटर्न्स कमीत कमी 2-3-4%, 5%, कधीकधी तर 10-10% सुद्धा वाढतील. जर कोरोनासारखा पिरियड घेतला तुम्ही, कोरोना पिरियडमध्ये ज्यांच्या SIP आधीपासून चालू होत्या आणि त्यांनी टॉपअप केले, टॉपअप म्हणजे पुन्हा ते SIPमध्ये आधेमध्ये मार्केट खाली आलं की पैसे घातलेत,
त्या वेळेला त्यांना पैशाचे रिटर्न्स खूप मिळालेले आहेत. मार्केटमध्ये आजकाल काय आहे की कोणतरी येतं काही पण सांगत असतं. कोण मी म्हणतो मी फायनान्शियल ॲडवायझर आहे, मी म्हणतो मी इक्विटी ॲडवायझर आहे, मी शेअर मार्केट करतो. परंतु ह्या कुठल्याही लोकांकडे तेवढा अनुभव नसतो. आज आमची ॲक्च्युली माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट मी स्वतः सुरू करून बराच काळ लोटलेला आहे. आणि या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी माझी रिटायरमेंट जवळजवळ 8-9 वर्ष अलीकडे घेतली. ही कशाच्या जोरावरती, तर माझं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये मी ज्या SIP सुरू केल्यात आणि अधेमध्ये टॉपअप करत राहिलो. त्यावेळेला ऑनलाईन ॲक्सेस नव्हता. मी चेक द्यायचो, चेक रिअलाईज होईपर्यंत 1-2 दिवससुद्धा जायचे. कधी काय व्हायचं, चेक 2 किंवा 3 दिवसांनी रिअलाईज व्हायचा. खरं तरीसुद्धा मला त्याचे रिटर्न्स खूप छान मिळालेत. आणि तो महत्त्वाचा भाग हा म्युच्युअल फंडाचा आहे. मी एकूण 27 वर्ष माझी ज्यावेळेला कॉलेजमध्ये सर्व्हिस झाली, त्याच्यानंतर मी 51व्या वर्षी निवृत्त झालो. निवृत्त म्हणजे मी व्हॉलेंटरी घेतली आणि माझे 2 फील्डमध्ये आता काम चालू आहे. तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा रोल मी तुम्हाला सांगतो की फायनान्शियल मार्केटमध्ये गुंतवणूक करताना एक संयम बाळगणे. मी कितीतरी असे प्रसंग झाले, कुठं दिवाळी आली आहे, कुठं मिसेस आणि काहीतरी मागते आणि कोणतरी सांगते आणि कोणतरी म्हणते जेवण द्या आणि कोणतरी म्हणते चला नाश्ता करा, कुठंतरी इकडं तिकडे. म्हणजे मी काही गोष्टी दिलेल्या आहेत, देत असतो थोड्याफार प्रमाणामध्ये आणि इकडं तिकडं सुद्धा फिरत असतो. कोण म्हणते प्लेननी जाऊया इकडं तिकडं. तर या सगळ्यामध्ये मी संयम बाळगलेला आहे आणि कुठेही अति प्रमाणात खर्च न करता हेच पैसे सगळे मार्केटला ज्या वेळेला लावले त्यावेळेला मला त्याचा स्वतःला प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची करत असताना नुसती एका SIPवर थांबू नका. एक SIP केली आहे, परत दुसरी SIP वाढवा, तिसरी SIP वाढवा. अधेमध्ये तुमच्याकडे लमसम ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुम्हाला एक संधी असते, त्यावेळेला तुम्ही घालून ठेवा. आम्हाला विचारा कुठल्या फंडमध्ये घालू, काय घालू. आम्ही तुम्हाला डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करेन. आणि कुठलीही तुमची इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवा की 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष हे जे टप्पे आहेत ना, ह्या टप्प्याच्या आत आणूच नका. आणि तुम्ही आता SIP एखादी केली आहे, तुम्हाला वाटते की मला खूप छान पैसे मिळालेत. माझा एक एक क्लायंट आहे, जवळजवळ 9 वर्षात त्याचे रिटर्न्स खूप छान झाले. तर तो म्हटला की मी आता काय करतो, ही घेतो आणि दुसरीकडे ठेवतो. परंतु मी काय त्याला म्हटलं की तसं काय करू नकोस, तू काय कर की हे पैसे तू असंच इथं ठेव आणि अधेमध्ये टॉपअप करत राहा आणि आणखीन काहीतरी करता आलं तर बघ. तर त्यावेळेला त्यांनी पैसे त्याच्यामध्ये आणखीन इन्व्हेस्ट करत गेला, आणखीन थोडेसे रिस्की फंड घेत गेला. आज त्याची कंडिशन 15 वर्षानंतर अशी आहे की तो म्हणतो की नोकरी सोडू का. मी म्हटलं नोकरी अजिबात सोडायची नाही. तुला जेवढं शक्य आहे तेवढं तू कर आणि अजून तू SIP कर, 5-10 हजार अजून SIP कर, वाढव. आणि एक स्टेज अशी येईल की त्याच्यानंतर तू विचार कर. तर हा मला तुम्हाला संदेश द्यायचा होता की आजची तुमची 5 ते 10 वर्षाची SIP 15 ते 20 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू बघितली तर तुम्हाला म्हणजे डोळ्यावर विश्वासच बसणार नाही. तर तुमचे पैसे गुंतवत राहा आणि चुकून जर रिडम्शन झालं असेल तर त्या बदल्यात पुन्हा त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे ह्याच्यामध्ये घाला. तुम्हाला रिटर्न्स खूप छान मिळतील. नमस्ते. आणि पुढच्या पार्टमध्ये आणखीन मी थोडीशी माहिती देतो. थँक्यू व्हेरी मच.